मित्रांनो, पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो। तर या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट पाहणार आहोत मित्रांनो। तर जी काही अपडेट आलेली आहे तर ही अपडेट ऐकून भरपूर विद्यार्थ्यांना मित्रांनो धक्का बसणारच आहे, कारण अपडेटच तशी आलेली मित्रांनो। प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत हा गैरप्रकार झालेला आहे आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे ते कुठेही असू द्या, ते धुळे असो किंवा मित्रांनो यवतमाळ असो किंवा मित्रांनो नाशिक असो, त्याच्यानंतर कोल्हापूर असो, नागपूर असो, त्याच्यानंतर मित्रांनो ठाणे असो, सगळ्याच ठिकाणी हा प्रकार मित्रांनो घडलेला आहे। तर प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत मित्रांनो तर तुमचा मित्रांनो अधिकार आहे आणि तुमची मित्रांनो ऑथॉरिटी की ही माहिती ही अपडेट पूर्णपणे जाणून घेणं आणि याच्यावरती तोडगा काय आहे तर ते पण मी तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या, हे तुम्हाला माहिती पाहिजे की सध्या भरतीमध्ये काय गैरप्रकार सुरू आहे आणि कशा पद्धतीने सुरू आहे। अगोदर पेपर संदर्भात होता, आता ग्राउंड संदर्भात सगळ्यात मोठा नवीन ट्विस्ट याच्यामध्ये आलेला आहे मित्रांनो। तर संपूर्ण माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। ज्या विद्यार्थ्याने वनरक्षकचा फॉर्म भरून पेपर दिलेला आहे आणि ग्राउंड कुठं पण दिलेलं आहे ऑल महाराष्ट्रपैकी, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे। ज्यांचं ग्राउंड बाकी असेल त्यांच्यासाठी सुद्धा, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकन पण प्रेस करा। वनरक्षक संदर्भात नवीन येणाऱ्या सर्व अपडेटी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर समोर पाहू शकतात वनरक्षक भरती, वन विभाग भरती, डमी उमेदवार पठ्ठ्याने या ठिकाणी डमी उमेदवार ठेवून ग्राउंडमध्ये आउट ऑफ मार्क घेतलेले 80 पैकी 80। तर प्रदीप राजपूत असे डमीचे नाव आहे, अशी यांची टोळी असणार, म्हणजे याची टोळी आहे। त्याच्यानंतर जी डमी म्हणून बाकीच्या ठिकाणी धावली असणार रवींद्र सोमनाथ पैगवान असे उमेदवाराचे नाव होते, ज्याचं ग्राउंड त्याचं नाव हे आणि ज्याने म्हणजे त्याने दुसऱ्याला पाठवलेलं तर त्याचं नाव प्रदीप राजपूत आहे मित्रांनो, लक्षात घ्या। तर असे पहा मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थी काळा बाजार घोळ करताय मित्रांनो, याच्यामुळे नुकसान सगळ्यांचे। आता हा विद्यार्थी असं नाही आहे की एकाच ठिकाणी धावला असेल मित्रांनो, लक्षात घ्या। तर मित्रांनो हा ठाणे, त्याच्यानंतर मित्रांनो धुळे असो, त्याच्यानंतर नागपूर असो, अनेक ठिकाणी तो धावला असेल मित्रांनो, लक्षात घ्या। तर संपूर्ण माहिती मी काही देण्याचा प्रयत्न करतोय ते पूर्णपणे लक्षात घ्या मित्रांनो, अनेक ठिकाणी हा विद्यार्थी धावला असेल। तर असेच उमेदवार बाकीच्या ठिकाणी पण 100% असणार, त्यामुळे ठाणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे, नाशिक, त्याच्यानंतर प्रादेशिक निवड समितीने या ज्या काही गोष्टी या पूर्णपणे लक्षात घेऊन सखोल याची चौकशी करून सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी आहे। आणि जे दोषी आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा देण्यात यावी, असं सुद्धा या ठिकाणी मित्रांनो मागणी केली जात आहे। तर पाहू शकतात की वनरक्षक भरतीमध्ये मित्रांनो हा काळा बाजार काय सुरू आहे। आता फक्त हेच पाहायचं बाकी राहून गेलं होतं मित्रांनो। अगोदर पेपर फुटी प्रकार समोर आला, त्याच्यानंतर मित्रांनो हा ग्राउंड दरम्यान घोळ समोर येतोय मित्रांनो की डमी उमेदवार बसवले। आता मित्रांनो हा जो प्रकार आहे हा पूर्णपणे मित्रांनो त्या ठिकाणी सुरू आहे, म्हणूनच ही माहिती समोर आलेली आहे। नाही तर कुठून पण काही पण उचललं, काही पण टाईप केलं, काही पण विद्यार्थ्यांना सांगून दिलं ना आपलं काम झालं। आणि मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये चुकीची माहिती पसरवण्याचं काम मी कधी करत नसतो, लक्षात घ्या। ही पूर्णपणे माहिती त्या ठिकाणाहून मित्रांनो प्राप्त झालेली आहे, म्हणूनच मी तुम्हाला देतोय, ठीक आहे, लक्षात घ्या। ही पूर्णपणे मित्रांनो रिअल माहिती आहे, लक्षात घ्या। याच्यामध्ये मित्रांनो सर्व विद्यार्थी या ठिकाणी, आता मित्रांनो ही माहिती कशा पद्धतीने मिळते लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी ग्राउंड झालेलं आहे। आता याच्या पुढचं तुम्हाला सांगतो की वनरक्षक भरतीमध्ये हा घोळ सगळीकडे झाला आहे, लक्षात घ्या, इथं पाहायला भेटत असेल। याची जर तुम्हाला प्राथमिक चौकशी करायची असेल तर धुळे, ठाणे आणि कोल्हापूर येथील मुलांची चौकशी करा। टॉपरपासून तुम्हाला बोगस विद्यार्थी सापडतील आणि नंतर मग बाकी जिल्ह्यांची चौकशी करा। पहिले तुम्ही मित्रांनो ठाणे, धुळे, त्याच्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी विद्यार्थ्यांची चौकशी करा, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक सगळं काही तुमच्या लक्षात येऊन जाईल मित्रांनो, लक्षात घ्या। तर मित्रांनो सर्व सत्य समोर येईल। सध्या एकही परीक्षा सुरू नाही आहे मित्रांनो। विद्यार्थ्यांना विनंती आहे की या ठिकाणी आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत, आपण पण प्रत्येक ठिकाणी तक्रार करा तरच काहीतरी होईल। तुम्हाला पण विनंती आहे, मी माझे प्रयत्न करतोय, तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न करा, लक्षात घ्या। तलाठी भरती असो, वनरक्षक भरती असो, आता ही वनरक्षक भरती ग्राउंडमध्ये असं डमीचा या ठिकाणी खेळ सुरू आहे, काळा बाजार सुरू आहे, म्हणून रद्द करण्यात यावी अशी मागणी नाही आहे। परंतु मित्रांनो या ठिकाणी गोरगरीब प्रामाणिक विद्यार्थ्यांना किमान न्याय दिला पाहिजेत। सर्वांची चौकशी करून या ठिकाणी गुन्हेगारांवर म्हणजे मित्रांनो गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजेत आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजेत, एवढीच मागणी आणि एवढीच आपली इच्छा आहे मित्रांनो, लक्षात घ्या। दिवस पर दिवस मित्रांनो नवनवीन माहिती समोर येते,
येईन त्याच्यामधून तुम्हाला मी देतोच आहे की असं होतं आहे तसं होतं आहे, या गोष्टी घडत आहे मित्रांनो. हेच बाकी होतं मित्रांनो. आता तर सांगण्याचं तात्पर्य एकच होते की असा प्रकार सुरू आहे मित्रांनो, त्याच्यामुळं प्रामाणिक योग्य विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. आणि याच्यामुळंच माझे मित्रांनो, जे आपले मित्रांनो भरती घेणारे जे अधिकारी असतील मित्रांनो, त्यांना एकच रिक्वेस्ट आहे की या गोष्टीची चौकशी करा आणि पूर्णपणे गोरगरीब प्रामाणिक विद्यार्थी सगळ्यांनाच न्याय द्या. मग त्याच्यामध्ये कोणी असो, कुठल्याही ठिकाण असो मित्रांनो, लक्षात घ्या. तर असा प्रकार मित्रांनो घडत आहे. आता याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्यासोबत कसा प्रकार घडला ते पण सांगा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि समोरच्या अपडेट जसे येतील सर्वप्रथम मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.